जय सद्गुरू. आज मी येथे अख्खा मसूरची भाजी बनवलेली आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, खडे मसाले घातलेले आहेत, त्याच्यानंतर 2 मोठे कांदे घालून हे चांगले परतून घेतलेले आहेत. टोमॅटो आणि 1 कांदा, लसूण आणि खोबरं याची बारीक पेस्ट करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत. त्याला चांगलं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि आपलं घरगुती लाल तिखट घालून हे छान असं परतून घेतले आहे. थोडंसं पाणी घालून हे मसाले सर्व परतून घ्यायचे म्हणजे छान त्याला तेल सुटते. नंतर मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून मसुरा शिजवून घेतला होता, तो मी याच्यामध्ये घातलेला आहे. थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी या भाजीला नाही लागत. आणि असं शिजवून दिले. नंतर मी येथे तडका देणार आहे, त्यासाठी मी थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. जिरं मस्त फुलल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यानंतर मी याच्यामध्ये मिरची घातली. तडका हा भाजीमध्ये घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेतलेले. बघू शकता छान अशी भाजी